त्यानंतर आता मालिकांमध्ये आता काय बऱ्याच व्यक्तिरेखा केल्यात. ऐतिहासिक मालिका मला वाटतं स्वराज्य रक्षक संभाजी. हो. त्याची मालिका केली, ती गाजली, की त्याच्याबद्दल तुझं कॅरेक्टर बी लक्षात राहिले लोकांच्या. मग त्याबद्दल कसं काम केलं? म्हणजे जरी रोल छोटा तुला असला मी थोडंसं डिस्टर्ब करतो, कारण हां. काय आहे ना, आपण हा गप्पांचा कार्यक्रम करतो. कारण हां. तू जेवढं बोलला तर मी कदाचित ते पुढचं माझ्याकडनं राहून उरकून जाईल राहील. किंवा मला ह्याला काय बोलायचं होतं. बरोबर. स्वराज्य रक्षक संभाजीची एक म्हणजे खूप गमतीशीर किस्सा आहे तो. हं, हं, हं. योगेश जाधव त्यावेळेस तिथं काम करायचा सुरुवातीला हां. 2018च्या आसपासचा काहीतरी किस्सा आहे. बरोबर. आणि मी योगेश चांगला मित्र माझा. हं. मग मी फोन केला, "दादू काय चाललंय? काय असं तसं?" म्हणला, "काय नाही. तू काय करतो?" म्हणलं, "काय नाही." "मग ये मुंबईला ये तू. तुला इथं असं-असं एक सीरियल चालू आहे. हं, हं. त्याच्यात काही ना काहीतरी तुला काम मिळून जाईल." आता बरं ती टीव्हीवरती मी ऑलरेडी बघत होतो स्वराज्य रक्षक संभाजी. बरोबर आहे. आईला म्हणलं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बरोबर काम करायला मिळणार म्हणलं याच्यामध्ये चला काही का असं मागं बाला घेऊन जरी उभा केला ना तरी चालेल. बरोबर असं म्हणलं. पण आपल्याला जायचंच. कारण शेवटी काय होतं ना, की आपल्या छत्रपतींचा संभाजीराजांचा इतिहास बरोबर. आणि आपण त्यांच्याच जन्मभूमीतून येतो, नक्की. पुरंदरच्या पायथ्यापासून. नक्की, नक्की. तर ते कुठेतरी होतं आणि मग मी ते गेल्याच्या नंतर मग ती पण किस्सा ते ह्याच्यात फिल्म सिटीमध्ये शूटिंग. हं. कधी बापजानमध्ये त्या फिल्म सिटीमध्ये गेलेलो नाही. हं. मग तिथे गेल्याच्या नंतर तेव्हा पहिल्याच गेटला गेट आहे बाहेर संतोष नगर म्हणून हो, एरिया आहे, तिथे बाहेर. गेट आहे. तिथंच अडवलं. म्हणलं काय नाही अशाच्या ठिकाणी जायची. म्हणले फोन करा तिथं. हं. आता काय करायचं? मग परत योगेशला फोन. तर योगेश काहीतरी सीनमध्ये होता. हं. मग परत 5-10 मिनिटं थांबलो. परत फोन लावला. मग त्याने उचलला. हां, मग त्यांनी सांगितलं, "हां, पाठवा, पाठवा, पाठवा." मग आतमध्ये गेलो. ते तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा म्हणजे त्या हत्ती मैदान जे आहे ना, तिथला त्यांच्या सेटचा जो गेट असतो, त्याचा एक ते मामा म्हणजे आता चांगले ओळखीचे ते अजून आहेत खरं तर. तर ते चांगले ओळखीचे आहेत. तर ते सोडायला तयार नाहीत. त्यांना म्हणलं योगेश दादांनी बोलवले. कोण? आता बोंबला म्हटलं आता काय? मग त्यांना परत फोन केला. मग योगेश आला बाहेर. मग आम्ही गेलो आतमध्ये. मग त्यांनी सचिन गद्रेंची ओळख करून दिली. ते म्हणले, "ठीक आहे, काही हरकत नाही. तू ऑडिशन दे आणि जर ऑडिशन आवडलं तर तुला 1 दिवसाचं काम देईल बरोबर. आणि जर 1 दिवसाचं काम तू चांगलं केलं, हं, हं, हं. तर बाकी तुला मग पुढं मोठा रोल देईल." आता मग ते 1 दिवसाचं मग आपल्याला असतं ना ते डोक्यात, "अरे मग काय एकदाच काय जे होईल ते होईल." ऑडिशन दिली. हां. म्हणलं, "ठीक आहे, कळवतो तुला." आता कळवतो म्हणलं, की पहिला अनुभव माझ्या गाठीशी होता. हं. कुठेही ऑडिशन दिली. हं. ठीक आहे सांगतो तुम्हाला. तुमचा नंबर दिलाय ना? हो, दिलाय. मग सांगतो तुम्हाला. मग जायचं परत सांगतो ह्याला काय गेलं. हेच नाही. नाही मग येतच नाही पण मी खरं सांगतो. मग ती ऑडिशन चांगली झाली आपण किती म्हणणार, "दादा ऑडिशन कशी झाली तसे तरी सांगा." हां. अरे हां, काय सांग ना बाबा काय झाली, कशी झाली? ते बरोबर. शेवटी एक कलाकार नाही म्हणून कुठेतरी आपल्याला आहे ना आशा लागलेली असते. असतं ना, की हं. भले सिलेक्शन नको होऊ दे, पण बरोबर. आपल्याला कमीत कमी नाही का असं कळू दे, की बाबा चांगली झाली, वाईट झाली. त्याच्यात आपल्याला सुधारणा करता येते. बरोबर. पण नाही, मग ते ऑडिशन गेलो. म्हणलं चला ठीक आहे, काही हरकत नाही. बसमध्ये आता गाडीचा काय संबंध नव्हता. बसनीच गेलो. एक बरोबर घरी पोहोचलो मुंबईतल्याच. त्यावेळेस तिथं राहायचो आम्ही माढामध्ये. घरी पोहोचलो. पोहोचल्याच्या नंतर गद्रेंचा मला फोन आला. हं, हं. "कुठे आहेस तू?" म्हणलं, "सर इथेच आहे." "बरं, उद्या सकाळी 9 वाजता सेटवरती ये. काळोजी कुंभार नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर तुला करायचं आहे." हं. आईला ते असं हे झालं ना म्हणलं अरे काहीतरी आलं नाही, नाही. अचानक. काळोजी कुंभार म्हणजे आपण माहिती आहे ना काळोजी कुंभार म्हणजे हे इकडनं हे करून आले. मग त्यांनी तो सुटका झाली आग्र्याहून. मग ते हो. हे झालं ना मग त्यांनी ते दूर केला आणि मग त्या हां. दिशेने म्हणजे बरोबर आहे. मग मोठं कॅरेक्टर कॅरेक्टर. हां, मग ते डोक्यात आलं. आईला म्हणलं कमाल आहे आता वाह! म्हणलं देव देतो तर नाही का अशा पद्धतीने मी दुसऱ्या दिवशी फुल असा हे करून गेलो तिथं दाढी-बिढी करून. दाढी कशाला केली? म्हटलं अहो ते काय असंच लागत होतं नाही का? हां. त्यांना तर रोज सांगत होता मी फुल दाढी-बिढी करून छान मी गेलेलो. पण ठीक आहे. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी दिलं मग ते धोतर, हां. ते बंडी-बिंडी सगळं काय. बंडी ती असते ना ती आणि मुंडासा हं. एवढंच. बस तेवढंच. एवढंच आणि बाजारातला सीन छोटे छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्याबरोबर ते बाजारातून फिरत असतात. ते मडकी-बिडकी आणि मी मडकी विकतो. अच्छा. हां. हा तो सीन. बरं. बरोबर. त्या मडकी विकणाऱ्याचं नाव काळोजी कुंभार असतं. त्याचा आणि त्या दूरपेट करणाऱ्याचा काहीही संबंध नव्हता. म्हणलं आता काय हरकत ते केलं. तो डायलॉग होता छान. पण तो चांगला झाला. म्हणजे मला हं, हं. कार्तिक केंडे सर होते आणि आपले विवेक देशपांडे. बरं. दोघं पण होते आणि मला सांगितलं होतं, की विवेक सर हा सीन घेणार आहेत आणि ते खूप कडक शिस्तीचे आहेत. त्यांच्यासमोर चुकला, की ते म्हणजे ते बरंच काय असं मी ते ऐकलेलं होतं. म्हणलं
ते दडपण पण आलं होतं. पण कार्तिक सरांनी खूप हे केलं, सहकार्य केलं. मग त्यानंतर बाजूच्या खेमचे असिस्टंट वगैरे होते. शिरीष, आता जो सखा माझा पांडुरंगचा हो. डायरेक्टर आहे शिरीष खरात, तो सातारचा असल्यामुळे त्याने मला अजून जास्त समजून घेतलं आणि मला सांगितलं की नाही तुला काय करायचे दादा मी आहे ना, असं करून मग त्यांनी ते पाठांतर आणि अमोल दादा बरोबर स्वतः अमोल दादा पण म्हणले झालंय ना रे तुझं का पाठांतर, हो सर असं करून पण तो झाला सीन प्रॉपर झाला, चांगला झाला, मस्त झाला. आणि मी निघालो ते एकाच दिवसात शूट होतं गेलो. मग सरांना निघताना सचिन सरांना गद्रे सरांना म्हणलं सर काय असतं हो 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 त्यांनी त्यांची स्टाईल हो हो, असं करून त्यांनी सांगितलं. मी आपलं आलो पुण्याला निघून. बरोबर 1 महिना गेला आणि आपल्या वीरची यात्रा असते बघ. आपण वीरला रेंज कमी असते तुला जर कल्पना आहे. आणि तिथं ते गोपाळ घालायचा कार्यक्रम चाललाय फोन आला सचिन गद्रे. हा सर हॅलो हा हॅलो सर आवाज थोडा गेला रोल गेला काय हा नाही ना बरोबर म्हणजे मला जसा फोन कर मला इकडे का आंबेमानी मला दडपण वाढायला लागलं. मला असं वाटायचं की आता पळत सुटाव काही इकडून नाही का म्हणजे वीर मधून बाहेर कुठेतरी जिथं रेंज येईल तिकडे जाऊन थांबून पहिला फोन करायचा. कारण सरांचा फोन आला म्हणजे कामासाठी झाला हे महत्वाचं डॉक्टर. मग मी ते आपलं हे करत 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 तरी पण लागला असं नाही का हे करून असं लागलं. हा सर आता त्यांनी आपलं जाऊन हा तू उद्या काय करतोयस म्हटलं काय नाही सर. बरं आपण करतच काय नाही सर काय नाही एक काम कर उद्या सकाळी 8 वाजता पोच फिल्म सिटीला. हा का बरं 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 खान सामा कॅरेक्टर आहे आणि ते तुला करायचे आणि आता हे बरेच दिवस आहे. बरेच दिवस म्हणल्याच्या नंतर मला इतकं हायसं वाटलं. आता मला म्हणजे छत्रपती संभाजीराजांचा सहवास लाभणार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हेनं त्यांचा सहवास लाभणार आणि मला बरंच काही काही मिळणार. आणि मग मी ते काय कॅरेक्टर खानसामा म्हणजे काय कोणाला माहित नव्हतं. नंतर मी जवळजवळ 15 दिवसांनी कळलं की मला खानसामा म्हणजे आचार्य. तोपर्यंत मी विचारलं पण बरं खानसामा म्हणजे मी कधी ते स्वयंपाक नाही केला फक्त जेवायला वाढायचो आणि ते थोडंसं आपलं आपण हे करायचं. आणि त्या काळातली एक पद्धत असते ना की राजांनी खायच्या आधी आपण ते हे करतो आणि मग नंतर हे करतात. तर तसं ते होतं ते. पण ते मग जवळजवळ तिथून पुढं संदीप तुला सांगतो मी 2 वर्ष 2 शेवटपर्यंत मी होतो. मग मी त्याच्यात सुरुवातीचं जे काळोजी कुंभार सांगितलं ते खानसामा केला. त्यानंतर शृंगारपुरामध्ये संपत नावाचं एक 2 दिवसाचे कॅरेक्टर होतं ते केलं. त्यानंतर ज्यावेळेस हे छत्रपती संभाजीराजे ते रात्रीचा प्रवास करत असतात तर ते एका धनगरवाड्यावरती थांबतात. तर त्या धनगरवाड्याला मुखिया म्हणून मी केला. तर तोही लोकांना आणि मी शिवाय खाल्ल्यात मी खरं सांगतो. म्हणजे माझा एक त्यातला मी खूप म्हणजे असं बोललो नाही कधी बाहेर. पण त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस मी मरतो त्या मालिकेत. तर छत्रपती संभाजीराजे बसलेले असतात आणि मी जेवण करतो खाली बाजूला त्या काळात तितर पक्षी मागायचे. तितर पक्षी असे बाजूला ठेवलेले होते. मी जेवायला वाढतो आणि त्यांनी विष कोणीतरी त्या अन्नात त्या दुसऱ्याच त्यांनी टाकलेलं असतं. आता ते मी आपलं सगळं करत असतो आणि ती सिरस्ता असतो ना की ह्यांनी खायचं आणि मग त्यांनी खायचं. तर मी ते खातो. मला काय होत नाही पण पक्षी ते किलबिल करायला लागतात. चव 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 त्यांची जी सुरू होती मग मला ते लक्षात येतं की ह्यांनी ओरडाओरड सुरू केलं म्हणजे काहीतरी गोळी आणि मी तर आता ते खाल्लेलं आहे. मग राजे खात नाहीत आणि बरोबर राजे मला म्हणतात की खानसा मग काय होतंय कारण मला तोपर्यंत असं जरा असं फिरायला लागलेलं असतं. हा आणि मग मी हे होतं आणि मग मी बरंच मग तो ऍक्शन ड्रामा ट्रीटमेंट सीन ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने सगळं करून मग ते आणि शेवटी मला मी खूप भाग्याचं मानतो मला की भले तो सिरियलचा पार्ट असेल नसेल बरोबर पण मी जेव्हा खाली पडतो तेव्हा स्वतः छत्रपती संभाजीराजे मला त्यांच्या मांडीवरती घेतात आणि तिथं मी मरतो असं मला हे. आणि त्यातला एक मी जेव्हा ते सगळं संपून माघारी चाललो होतो तेव्हा टेलिकास्ट झाला होता तो सीन. साताराची एसटी होती मला चांगलं आठवतंय. मी आणि माझा एक मित्र होता पण आम्ही माघारी निघालो होतो रात्री 11:30ची सातारची गाडी. आम्ही पुण्यात येतो कंडक्टरला आला कुठं तर मी आपलं ते नवले पूल असं सांगत होतो. त्याने माझा आवाज ऐकला संदीप बघ म्हणजे आवाज ऐकला. तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये काम केलंय ना तो एक तर सातारीच तो त्याच्या ह्याच्यातच. म्हणलं हो. म्हणले ते औषध घालणार तुम्ही ते हेच तुम्ही म्हणलं हो लाज वाटते करा तुम्हाला
म्हणजे मला आहे ना असं काय मी काय केलं बाबा काय झालं. माझा मित्र पण अहो ते कॅरेक्टर असतो नाही पण कळलं पाहिजे ना कोण तू मराठी ना मग राजाने म्हणजे तो पेटला असा बरोबर आहे. आमच्या गावात म्हटलं काय म्हणलं सॉरी दादा म्हणलं काय करणार मग गेलो नंतर नंतर गप्पा मारल्या त्यांनी त्यालाही माहिती होतं की ऍक्टर आहे अमुक आहे पण तो एक आपल्याला जाणीव होती आणि गावाकडे आल्याच्या मग अजूनही माझा मित्र बरोबर जर कधी थांबलं ना तुझ्या लक्षात येईल मला म्हणतात ते राजाने विष घातलेला हाच बरं का बरोबर आहे. आणि ते म्हणजे कॅरेक्टर एवढं चांगलं हे केलं होतं तुम्ही ते. त्याचं. चांगलं झालं म्हणजे मला त्या मालिकेने एक प्रकारे ओळख दिली आणि जगदंब क्रिएशन डॉक्टर अमोल कोल्हेंनी कारण अमोल दादानी त्यांची कुठलीही म्हणजे त्या मालिकेत मी त्यांची पहिलीच मालिका जगदंब क्रिएशनची तर त्याच्यात मला काम दिलं आणि त्यानंतर त्यांच्या जगदंब क्रिएशनची कुठलीही मालिका होते मला प्रोडक्शन मधून पहिला फोन असतो की विठ्ठल काय करतोयस आहे ना हो आहे मग ते मला बाकी काही सांगत नाही डायरेक्ट सांगतात की 10 तारखेपासून शूट सुरू आहे मग मी काय करतोय काय नाही आत्ताही मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आता जी सिरियल सुरू आहे त्याच्यातही मला सचिन सरांचा फोन आला विठ्ठल काय करतोयस म्हटलं काय नाही सर आहे आता सध्या निवांत आहे अमुक अमुक तारखेपासून 25 नोव्हेंबर पासून शूटिंग सुरू होणार आहे ते कर्जतला एनडी स्टुडिओला तर तू 24 ला रात्री पोच राहण्याच्या वगैरे सगळी सोय केलेली संपला विषय तिथं आल्याच्या नंतर कळलं मी काय करतो